नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे अर्विश आणि मम्मा. तर मंडळी, दुपार झाली आहे आणि माझी घरातली सगळी कामं आवरली आणि आता मी भाजी साफ करते आहे. ॲक्च्युली शेपूची भाजी आणली होती, ती फ्रीजमध्ये तशीच होती, साफच नव्हती केली. म्हटलं आज हिला करून टाकते, वेळ आहे माझ्याकडे तर. आणि मग भाजी साफ करायला बसले आहे. ॲक्च्युली मुंबईला काय छोट्या छोट्या गड्डे असतात, म्हणजे जसं एक जोडी असते. ओ अर्विश, बस बाबू बस खाली बस. काय रे दादा, एक जुडी असते तिच्या 3 जुड्या केलेल्या असतात मुंबईमध्ये, पण इकडे एकच जुडी एवढी मोठी असते ना की साफ करायला थोडा वेळ लागतो. आणि मग एकटे बसले का अजून टाईम लागतो मला साफ करायला. तर मग आता भाजी साफ करायला घेतलेली आहे. ॲक्च्युली कांद्याची पात साफ करून झाली आणि आता कांद्याची पात तर संपली, पण आता शेपूची भाजी साफ करते आहे आणि कोथिंबीर पण साफ करून ठेवली, पण त्या दिवशी राहून केली माझ्याकडनं साफ करायची. का हो? नमस्कार मंडळी. हो हो हो. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढा छान प्रतिसाद देत आहेत ना विशाल. असंच प्रेम राहू द्या आपल्या व्हिडिओसाठी, असेच आशीर्वाद सोबत असू द्या. आणि खूप म्हणजे काय बोलू, तुम्ही एवढं प्रेम करतायत ना, ते कमेंट्स वाचून एवढं छान वाटतंय ना, खूप छान वाटते कमेंट्स वाचून. थोडं रिप्लाय द्यायला नाही होते, कारण तुम्ही बघतायत सतत काही ना काही कामात असते, सतत काही ना काही चालू आहे आणि घर खूप मोठं आहे, तर आवरायला वेळ लागतो ना विशाल मला. आवडेल थोडा वेळ जातोच. थोडा वेळ. आणि आपल्याला कसं रोजची साफसफाईची सवय, जसं रोज कपडे धुणं झालं, त्याच्यानंतर रोज लादी पुसणं झालं, ह्या सगळ्या गोष्टी, किचन ओटा क्लीन पाहिजे, मांडण्या क्लीन पाहिजे, त्यामुळे मग मला कामालाच उशीर होऊन जातो भरपूर ना विशाल. ते आपलं मुंबईचं घर मला फक्त 1.5 तास पूर्ण होतं घर आवरण्यासाठी, पण इथं तेच मला 2-3 तास फक्त किचनमध्येच लागून जातात साफसफाई करण्यासाठी. असं होतं. काम जास्त पडणार. हो, लादी पुसायचं, त्याच्यानंतर कपडे धुवायचे, सगळे कामांना उशीर होऊन जातो मला. तर मग तेच आता दुपार झाली आहे आणि शेपूची भाजी साफ करते. जेवण आमचं झालेलं आहे दुपारचं आणि आता ते रूम मालक येणार आहे, थोडं काम आहे घराचं ना, येत आहेत ना ते. थोडं घराचं काम आहे. त्याच्यासाठीच विशाल थांबलेत घरी, ते काम करून घेण्यासाठी, कारण खिडकीचं काम आहे, काम नाही झालेलं अजून. तर मग ते काम करून घेणार आहेत, विशाल घरी आहेत त्याच्यासाठी. आणि अजून म्हणाल तर ते येतात 5-10 म्हणतात. आम्हाला घोटीसाठी पण निघायचं आहे ना विशाल. जायचंय घोटीला, पण थोडं काम आहे आमचं. आणि तसंच मला ना मिरच्या पण घ्यायच्या आहेत मसाला बनवण्यासाठी, तर तुम्ही आहे तर मग घेऊन टाकते, कारण मग आर्विशला घेऊन जाऊन नाही होणार. त्यामुळे मग जाऊन मी म्हणजे मिरच्या पण घेऊन यायच्या आहेत आणि मसाला पण बनवायचा आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर ठीक आहे, चला मग आता बघू खिडकीचं काम होतं आहे का आज झालं पाहिजे. तर चला आता ही भाजी साफ करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. भाजी आणि आता ओपन केली आहे, तिला एवढीच झाली आहे साफ करून. एवढ्या वेळची करते तरी एवढीच झाली आहे फक्त क्लीन करून. तर मंडळी, जस्ट ते रूम मालक आले होते आणि आत्ताच गेले आहेत. काय हो, हॅपी, खूप खुश झाले ते घर बघून, खूप खुश झाले. बोलतात माझ्या झाडांना पालवी फुटली, एवढं छान ठेवलं आहे बोलतात तुम्ही, खूप भारी ठेवलं आहे बोलतात. आणि खूप खुश झाले, हॅपी झाले खूप. आणि आताच गेलेत ते ना विशाल. त्यांनी खिडक्यांचा माप वगैरे घेतला, गेलेत ते. तर 1-2 दिवसात होईल काम. हो ना, नाही होईल आज, मला असं वाटतं आज नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत होईल. उद्या सुरुवात होईल. घेतल्याशिवाय लगेच त्याचं बनवायला लागतं, स्ट्रक्चर बनवायला लागतं, वेळ लागतं, 1-2 दिवस लागतात. तर भाजी तर बघा, आर्विशनी भाजीचं काय वाट लावली तुम्हाला दाखवते. ती भाजी बघा, पूर्ण माझ्या अंगावर फेकली आहे त्याने. हा बघा, हा लाजतोय आर्विशचा दादा. काय रे, कोणता पेपर होता आज? तर इकडे मावशी आलेली आहे, ही माझी सगळ्यात लहान मावशी नुरी मावशी, आणि ती आरूची मावशी. तिकडे बघा काय चालू आहे. आर्विश त्यांच्याकडे जास्त खेळतो आता ना ग मावशी. कसं वाटते तुला लेकीचा संसार? मस्त वाटतं, छान केलंय ना. छान केलं. आता रूम मालक पण आला होता, तो पण लय खुश झाला बघून, बोलतो खूप छान केलं तुम्ही, बोलतो. काका आहेत, काका हे माझे सर्वात लहान काका, आणि मस्त चष्मा वगैरे घालून आले ते, छान दिसत आहेत. बेबी पिंक कलरचं शर्ट घातलंय, चष्मा घेतले. ते शेतावर चाललेत ना तिकडं, सुंदर मावशीच्या शेतावर चालली ना. तर शेतावर, बरं. हा बघा, आजी कुठे रे? अच्छा, मावशी कुठे? आणि बाबा कुठे? बाबा काय, ते का मावशी चालली आता शेतावरती. मावशी आता गेली आहे
आणि आता तिकडे सुंदर मावशीच्या शेतावर काम चालू आहे ना. मला बोलली चल, पण म्हटलं नाही मला घोटीला जायचं आहे. मग ती चल उद्या जा घोटीला. म्हटलं नाही यांनी सुट्टी नसेल, परत काम अडकून जातात माझे, म्हणून मग चालली आहे. हां गेली. तर चला मग आता निघूया आपण पण. ओ हां चला निघूया. आता जाऊया निघू आपण. हो ठीक आहे. तर मंडळी मी आहे घोटीमध्ये आणि विशालचं आधार कार्ड अपडेट करायचं होतं. तिकडे आलो होतो आम्ही. नाही तर विशालचं आधार कार्ड अपडेट करून झालं आहे. आणि अजून म्हणाल तर हो मला थोडंसं काम आहे घोटीमध्ये. मिरची घ्यायची आहे तर बघू आपण. आणि आर्विश गेला आईस्क्रीम घ्यायला. आईस्क्रीम घेऊन येईल आता तो. ते बघा दिसत असेल तुम्हाला मागच्या साईडने येतोय. ऐकत नाही, रडत होता आईस्क्रीमसाठी. मग त्याला आईस्क्रीम घेऊन दिलं. आणि हो आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले होते. 2 सबस्क्रायबर भेटले आपले. काल विशालला पण ट्रेनमध्ये सबस्क्रायबर म्हणजे ज्योती म्हणून ताई होत्यात, आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत, त्या भेटल्या होत्या. आणि आज पण लगेचच सबस्क्रायबर भेटले असं. तर मग तेच आता बघू आमचं काम कधी होतं आहे. आधार कार्डचं काम झालं आहे. आता मसाला म्हणजे मिरची घेऊन घेते आणि दाखवते तुम्हाला पण. हे बघा किती रुपयाची आलंय. ठीक आहे चला. हे बघा मिरची 220 रुपये किलो ना. आणि ही कोणती आहे? हे मिरची ती वेडला ही पांडी आहे ना. तर मंडळी मिरचीचा भाव काढला. 220 रुपये किलो आहे. आणि खूप ठसका येतोय. खूप तिथं उभी राहिली ना भाव काढायला, खूप ठसका येतोय मला. भूक लागली थोडीशी, तर काहीतरी खाऊन घेतो आता विशाल आणि मी. मग बाकीचं पुढे खरेदी करता येईल. हे बघा घोटी. तर आम्ही आहोत बॉम्बे हॉटेलमध्ये. आणि काय खाणार आहे तुम्ही? वडा रस्सा. मंडळी खूप वर्षाने आलो मी वडा रस्सा खायला. इकडचा वडा रस्सा खूप फेमस आहे आणि खूप टेस्टी आहे. क्वालिटी एकदम छान आहे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी इथे गर्दी दिसेल तुम्हाला या हॉटेलमध्ये, या रेस्टॉरंटमध्ये एकदम भारी टेस्ट आहे. आता मी ती ऑर्डर केली आहे, तर ते थोड्या वेळातच ती ऑर्डर केली. आल्यावर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. मी अजून ट्राय नाही केला. मी फक्त लस्सी घेते इकडे आली तर. काय बघूया. इकडे आहे वडा रस्सा. हे बघ भूक लागली आहे. खूप भूक लागली आहे. ठीक आहे का? कामासाठी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही जास्त भूक लागली. तर मग खातो. काही जस्ट नाश्ता करून झालेला आहे. पोट भरलं का? एकदम छान मजा आली. खूप मजा आली. आणि आता आम्ही मिरची घेणार आहोत. आणि गोटीला नाही घेतली मिरची. त्याचं कारण असं आहे ना की त्याच्याकडे गरम मसाला एवढा चांगला नव्हता, पॅकेटवाला होता. आणि मला पॅकेटवाला गरम मसाला नको होता, म्हणून मग नाही घेतला. हे विशालचे मित्र सगळे भेटत आहेत. ही आहे मिरची. आणि ही बेडगी मिरची आहे. लवंगी मिरची तिकडे आतमध्ये ठेवलेली आहे, त्या घेऊन येतील आता. बघू आपण. बघा सगळे मसाले वगैरे पण आहेत. बघा माझी मावशी भेटलेली आहे आणि आता तीच घेऊन देईल सगळं. बघ मावशी मला एवढं समजत नाही, तुझ्या हिशोबाने कर सगळं. हा ही जी मिरची आहे ती तरीची आहे, बेडगी मिरची. पावशेर एवढं बस. पोरीला मिरच्या घेऊन देते ना, तिला नाही समजत ना घ्यायचं. गेल्या वर्षी आम्हीच करून दिला मसाला. किती राहते खाली कॉलेज. तर मिरची आमची घेऊन झालेली आहे आणि दोघींनी मला घेऊन दिली मिरची. बरं झालं वेळेवरती भेटला, नाही तर माझं प्रमाण चुकलं असतं. त्यासाठी मग त्यांनी मला सांगितलं कसं घ्यायची कशी नाही, आणि घेऊन दिली आहे दोघींनी. काय ग मावशी बरोबर घेतली ना आता? हे बघा ताई करतायत पॅक. हा काढली ना त्यांनी मिरची. हो ताई तुमचं मोठं दुकान असतं ना हो तिकडे? सुकवलेली पण मिरची भेटते ना, देठ तोडलेली पण भेटते.
1 वर्ष मावशी 3 वर्षापूर्वी मी बनवली होती ना, हो. हा तेव्हा मी यांच्या दुकानातून घेतली होती. तर आता मी घरी निघालेली आहे, रिक्षामध्ये आहे आणि मिरची आहे माझ्याकडे, त्यामुळे आम्ही शेअरिंगवरती रिक्षा नाही घेतली, डायरेक्टच चाललो इकडनं रिक्षामध्ये. आणि मावशी ते पुढे भाजी घेण्यासाठी गेले, त्यांना म्हटलं चला घरी, तर बोलतात नाही आम्हाला वेळ लागेल थोडा, जा तू पुढे. आणि अजून म्हणाल तर त्यांनी मला त्यांच्या हाताने मसाला, मिरची, त्याच्यानंतर ती तरीची मिरची, असं सगळं त्यांनी मला घेऊन दिलं. आणि हाच फायदा आहे माझा इथे इगतपुरीमध्ये राहण्याचा, की मला त्या दिवशी तुम्ही बघितलं मार्केटमध्ये मामी मिळाली, आज मावशी मिळाली आणि सगळं घेऊन देतात त्यांच्या हाताने व्यवस्थित. पेमेंट मीच करते, पण मग मावशी वगैरे सगळं मला व्यवस्थित घेऊन देतात, की असं नाही असं कर बाई, असं नाही असं. आता उद्या मला बोललात की आम्हाला कॉल कर तुला जर काही नाही समजलं तर. खरं आपल्या गोष्टी करण्यामध्ये आणि त्यांच्या करण्यामध्ये फरक असतो, अनुभव आहे त्यांना सगळ्या गोष्टींचा, त्यामुळे नार्विशने डमरो घेतलेलं आहे. ए डमरो, आत्ता जस्ट घरी आलेली आहे आणि लगेच दिवाबत्ती केली फ्रेश होऊन, हे बघा. आणि आर्विशला झोपवलं विशालने, कारण खूप रडरड करतो, ऐकतच नाही आहे तो. काय हो, झोपला? ते झोप नाही ना, मग चिडचिड करतोय. झोपला नाही तू? इकडे बघा, दिवाबत्ती पण करून झाली आहे माझी. मस्त तुळशी समोर दिवा अगरबत्ती लावली आहे मी. आणि कालचा जो व्हिडिओ होता तो मी आजच कंटिन्यू करते आहे. आणि आता म्हणाल तर तुम्हाला सांगितलं की मला मसाला बनवायचा आहे, तर मग मसाला बनवण्यासाठी हे बघा, ही 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे मी. आणि ही थोडीशी ओली आहे, तर हिला सुकट घालावी लागेल आपल्याला उन्हामध्ये. आणि ही बेडगी मिरची, कोणीला तरीची मिरची पण बोलतं, तर ही 1/2 किलो घेतली आहे. आणि ही 1 किलो, दोघांचं प्रमाण असं मावशीने सांगितलं मला, तसं मी घेतलं. आणि ही लवंगी किती 280 रुपये किलो आहे. आणि ही जी आहे ती 560 का 570 रुपये किलो आहे, 150 रुपयाची 1/2 किलो आली आहे. आणि गरम मसाला आम्ही टाकत असतो मसाल्यामध्ये, मिरचीमध्ये आमच्या. तर हे बघा, हा सगळा गरम मसाला आहे, हे बघा. पण ह्याच्यातच हिंग दिलेला आहे, त्याच्यानंतर खडे मसाले आहेत, तेजपत्ता झालं, त्याच्यानंतर अजून परत दालचिनी, हे सगळे मसाले तिने असे करून दिलेले आहेत. म्हणजे 1 किलोच्या मिरची बनवण्यासाठी जो मसाला लागेल तो पूर्ण तिने काढून दिलेला आहे याच्यामध्ये. हे धने आहेत आणि हे जिरे आहेत. तर एवढं सगळं आपल्याला आता उन्हात सुकत घालायचं आहे. तर पहिले काय करते मी, हा जो गरम मसाला आहे, धने आहे, एका प्लेटमध्ये घेऊन वेगवेगळे सुकायला ठेवायचे आहे आपल्याला. म्हणजे मिरची तर ऑलरेडी ठेवायचीच आहे वेगवेगळ्या करून, पण मग त्याचे देठ काढायचे, अजून खूप काही प्रोसेस आहे त्याची करायची, तर ते आज पूर्ण करून घेईल मी. तर चला हिला उन्हामध्ये आपण सुकत घालू पहिले. तर मंडळी, हा आहे खडा मसाला आणि याच्यामध्ये सगळं आहे, बडीसोप, दालचिनी, सगळं मिक्स करून दिलेलं आहे तेजपत्त्यापासून. हे बघा, सगळं आहे याच्यामध्ये. आणि हे धने, हे पण आपल्याला सुकत घालायचे आहेत बाहेर. जिरे राहू, जिरे नाही टाकायचे. हिंग पण आहे, हे बघा. आणि ही जी मिरची आहे ती आपण या प्लेटमध्येच टाकणार आहोत, आता सुकून जाईल ती. बसेल का, अजून मोठी प्लेट घ्यायला, ही ओली आहे थोडीशी. तर चला आता हे उन्हात सुकत घालूया. पहिले आपल्याला कॉट लावावं लागेल आणि मग कॉट लावल्यानंतर व्यवस्थित सुकावं लागेल. नाही तर बघते माझ्याकडे एक प्लाय आहे, तो प्लाय खाली टाकून सुकायला टाकेल मी, कारण मिरची आहे ती बेडवरती जर ठेवली तर तिखट होणार त्यासाठी. चला, हा प्लाय ठेवलेला आहे, त्यावरती आता ओढणी टाकते आणि मग मिरची सुकत घालेल याच्यावरती. मंडळी, ही ओढणी टाकलेली आहे त्याच्यावरती. आता हा असं इथं असं घ्या.
लवंगी आहे ही. ही सुकवली आहे लवंगी. आता सुकवते. आरुष बघा, आरुष अरे बाबू मिरची आहे ती, खायचं काम नाही येत. नाही तिखट लागलं पाहिजे, चांगलं तिखट लागलं पाहिजे, मग मजा येणार आहे. लागू दे लागू दे, तिखट लागू दे. हात नाकाला लाव, हात नाकाला तोंडाला लाव, हात लाव नाकाला तोंडाला. इकडे आरविश आणि विशाल चाललेत आरविशची हेअरकट करण्यासाठी. जा पण हात धुवून घे जा पहिले घरामध्ये, नाका तोंडाला लागले तर पूर्ण आग होईल. तर मंडळी मिरची ही सुकत घातलेली आहे, सोबत गरम मसाला पण सुकत घातलेला आहे. आणि आता मी बाकीचं घरातलं पटापट काम करून घेते आणि नंतर मग तुमच्यासोबत बोलते. कारण आता घरातले कामं खूप आहे, कारण मिरची सुकत घालायची होती म्हणून मी काय जास्त हे नाही केलं, कारण मला माहिती आहे खूप तिखट होईल आत्ता. आणि संध्याकाळी पण मिरची तोडल्यानंतर लगेच आंघोळ करावी लागेल, कारण मग खूप जास्त तिखट होऊन जाईल ते. त्यासाठी तर आता पटापट घरातलं आवरून घेते, फ्रेश होते व्यवस्थित आणि स्वयंपाकाची तयारी करते. संध्याकाळी परत मला हेच काम आहे ते कंटिन्यू करायचे आहेत. तर बघू संध्याकाळपर्यंत मला जर पॉसिबल झालं तर मग मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला. आणि आज अंगण घालायचं आहे, अंगणासाठी काम दिलं आहे एका मुलाला. पंकज नाव आहे त्याचं. त्याला सांगितलं आहे की ये काम करून दे, पण त्याचं दुसरीकडे कुठेतरी काम चालू आहे त्यामुळे तो आला नाही. जर तो आला तर आज आपला अंगण घालायला पण सुरुवात होईल आणि ते खूप छान वाटेल तुम्हाला पाहायला. खूप माती आणावी लागते, मुरूम आणावं लागतो, त्याच्यानंतर चोपणी असते, चोपणीने ते असं पूर्ण एकसारखं लेवल करावं लागतं, बसवावं लागतं, चोपावं लागतं, खूप काय काय कामं असतात. ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे कसं एकदा अंगण सेट झालं की आपल्याला पुढे चूल वगैरे मांडता येईल. तर मग ह्या सगळ्या गोष्टी करते मी. तर बघू आज सुरुवात झाली तर नक्की तो व्लॉग तुमच्यासाठी स्पेशली बनवेल मी, अंगण कसं घालायचं ते. तर चला मंडळी, थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत. माझं दुपारचं सगळं आवरलेलं आहे घरातलं. आणि विशाल आणि आरुष आत्ताच आले, ते हेअर कटिंगला गेले होते दोघं जण, पण हेअरकट करून आले. आरुषची आंघोळ झालेली आहे, हरविशचे उद्योग चालू आहेत काय ना काय. मग दोघं जण गेले होते तोपर्यंत मी घरातलं सगळं आवरून घेतलं, स्वयंपाक केला. तुम्हाला दाखवते काय काय बनवलं आहे ते. बनवलेली आहे शेपूची भाजी, मस्त लसूण हिरवी मिरची घालून. इकडे आहेत चपात्या, इकडे आहे वरण आणि इथे बनवलेला आहे भात. आणि आता जेवायला बसणार आहोत. आणि हरविशने बघा किती पाणी सांडवून दिलंय. अरू का करतो रे तू असं? का करतो असं? हरविशच्या जेवणाचं ताट वाढून घेतलेलं आहे आणि त्याला बाहेर बसूनच भरवते, खातो छान तो. तर मग इथे बसूनच त्याला जेवण भरवेल बाहेर. चला आरुषला जेवण भरवून घेते आता पहिले. इकडे आहे वरण, शेपूची भाजी, चपाती. तिकडे बघा मिरची छान सुकते उन्हामध्ये, थोडं सावली आली तिथे पेरूच्या झाडाची त्याच्यावरती. तर मग त्याला थोडं उचलून या साईडला ठेवावं लागेल लायला. तर मंडळी आरुषला जस्ट जेवण भरवलेलं आहे आणि मला या जेवणासोबत आहे ना कैरी खाऊशी वाटते. म्हटलं ठीक आहे चला कैऱ्या काढूया. एखादी काढते, जास्त नाही काढणार, कारण मग मोठे होतील तर अजून छान लागतील. पण मग जेवणासाठी एखादी घेते काढून, आता जास्त नाही काढणार. हा पियुष आहे आणि तो झाडावर चढतोय. आकडा आहे का रे? मग कसा काढशील? येईल का हाताने काढता? काटे आरुष खाली उतरू नको. थांब जरा एक मिनिट. दिसतोय का तू? हा एकच काढ, जास्त नको काढू. बस बस एकच बस झाली. तुला काय खायचंय का? तुला खायचं असेल तर काढ बघू. हा ये खाली घेऊन. तर झाडावर चढला पण आणि त्यांनी काढून पण दिली. मला वाटलं आकड्याने काढावं लागेल की काय. हे बघ
ये खाली हळूहळू. आणि ही तोतापुरी आहे कैरी, त्यामुळे ही खूप मोठी होईल. तुला काढायची असेल तर काढून घे ना, घरी लागत असतील तर. हाताला चिक लागला अरविश. दाखव इकडे व्हिडिओ मध्ये मँगो. चल उन्हातून बाहेर चला, उन्हातून याला घे रे तिकडे, उचलून घे. तर हा आहे आकडा. आकडा म्हणजे काय माहितीये का, हे बघा पुढे तार लावलेली आहे, त्याला अडकवायची आणि अशी खेचायचं. लगेच कोणतंही फळ असो पड निघून येईल लगेचच. हे बघा तारीमध्ये अडकवून. तर अशी मोठीशी काठीला हा आकडा आम्ही बनवलेला आहे आणि हा इथेच ठेवतो आम्ही झाडाला लावून असा. म्हणजे आम्हाला जेव्हाही काढायचं असेल, हे बघा आम्हाला जेव्हाही काढायचं असेल तेव्हा तो यूज होतो आकडा. तर आता कैरी काढून झाली आहे आणि ह्या बघा छान सुकत आहेत. हे हार्विश बघू रे मँगो. ए टकल्या बघू मँगो. दाखव सर्वांना, दाखव कसा आहे रे. बघा याने काढलाय. चिंच पण तोडल्या ना. चिंच कुठे बघू बघू. आई शपथ एवढा तोडल्या. लाल आहेत आणि खूप गोड आहेत ह्या चिंच आपल्या झाडाच्या. मस्त छान आहेत, खूप भारी. चिंचा कैऱ्या पेरू पण आलेले आहेत. दिसत असतील पेरू. जेव्हा मोठे होतील तेव्हा जाम भारी मज्जा येणार आहे. हे बघा चिंच. बी असते ब्लॅक कलरची. अप्रतिम, सुकच भारी आहे. कट करते, मीठ आणि मिरची सोबत खाणार, मजा येईल. कैरी छान कट केली मी आणि एवढा छान तिचा सुगंध येतो ना कैरीचा, अरे एक नंबर. तर मग त्याच्यावर मी थोडं मीठ टाकते आता. हे बघा आणि हा आहे थोडासा मसाला. तरी ही आहे मस्त कैरी जी आता आपण जस्ट तोडली आणि आता मी मस्त खाणार आहे ती. तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल ही कैरी बघून, कारण ती दिसतच तेवढी छान आहे. तिचा सुगंध पण खूप छान आहे, एकदम मस्त. मंडळी आता मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते, कारण हा एडिट करून तुम्हाला पोस्ट करेल. आता दुपारचे किती 2 वाजलेले आहेत आणि लगेच पोस्ट करेल. ॲक्च्युली व्हिडिओ पूर्ण नव्हता झाला म्हणून मग आता कंटिन्यू केला व्हिडिओ. आणि आता संध्याकाळी मसाला दळायला जायचं आहे, मिरची दळायला जायचं आहे. तर मग तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यासोबत बरंच काही आहे गोष्टी, तर आपण हळूहळू बोलेल तुमच्यासोबत. पण चला आता जेवण करते, पण व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.